श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या 3 मार्चला खग्रात चंद्रग्रहण असणार आहे आणि या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तर चंद्रग्रहण कधी लागणार आहे, तसे याचे वेध कधीपासून पाळावे, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि आता लहान मुले असतील, वृद्ध माणसे असतील, आजारी व्यक्ती असतील, त्यांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच आपण देखील कोणती काळजी घेतली पाहिजे की ज्यामुळे आपल्याला चंद्रग्रहणाच्या नकारात्मकतेचा सामना करावा लागणार नाही. तसेच या काळामध्ये काय करावे, काय करू नये. आता ग्रहण काळामध्ये अगदी जेवण देखील केलं जात नाही असं म्हणतात, पण आता आपण एवढ्या वेळ तर बिना जेवणाचं राहू शकत नाही. मग यासाठी कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्यावरती ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता चंद्रग्रहण जे आहे तर ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे. आता आपल्याला होळी ही 2 मार्चला साजरी करायची आहे. तसे तर आपण उदय तिथीला खूप महत्त्व देत असतो, पण यावर्षी अगदी होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे आपल्याला 2 मार्चलाच होळी साजरी करायची आहे. आता धुलीवंदन हे आपल्याला साजरं करता येणार नाही, कारण की या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्याभोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावली भोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही. पण आता यावेळेस हे खग्रात चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये देखील दिसणार आहे. आणि जेव्हा चंद्रग्रहण हे आपल्या भारतामध्ये दिसत असतं तेव्हा आपल्याला याचे संपूर्ण नियम हे पाळावेच लागतात. अगदी प्रत्येक व्यक्तीला या चंद्रग्रहणाचे नियम पाळणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होणार आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. यावेळी चंद्राचा रंग आकाशात लाल दिसेल. हे एक अद्भुत दृश्य असेल. हे ग्रहण जगाच्या मोठ्या भागात पाहता येईल. चंद्रग्रहणादरम्यान चंद्र सुमारे 56 मिनिटांसाठी रक्तासारखा गडद लाल दिसेल. चंद्र लाल होण्याच्या या घटनेला ब्लड मून म्हणतात. असे म्हटले जाते की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे थेट आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ते पाहण्यासाठी विशेष चष्म्याची आवश्यकता असते. तथापि अभ्यास करणारे खगोलशास्त्रज्ञ निश्चितपणे दुर्बिणी किंवा दुर्बिणीसारख्या उपकरणांचा वापर करतात. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नका. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो. आता हे चंद्रग्रहण नक्की 3 मार्चला कधी दिसणार आहे, तर मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला हे चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. तर हे 3 तास 27 मिनिटे आपण चुकूनही चंद्रग्रहण हे बघायचं नाही. शक्यतो तरी तुम्ही या काळामध्ये घराच्या बाहेर जाऊ नका. विशेषतः ज्या पण गर्भवती महिला असतील किंवा जे पण आजारी व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा जे पण लहान मुले असतील, तर त्यांनी 3:20 ते संध्याकाळी 6:47 काळजी घ्यायची आहे. आता अमावास्येच्या काळामध्ये जशा प्रकारे तांत्रिक क्रिया केल्या जातात त्याच पद्धतीने ग्रहणाच्या काळामध्ये देखील काही प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात. आता कुठे ना कुठे त्या गोष्टी थांबलेल्या आहेत, पण अजून पण कुठेतरी या गोष्टी चालूच आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही.
आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही, कारण की प्रत्येक व्यक्ती फक्त तोंडावरती गोडगोड बोलत असते, पण त्यांच्या मनामध्ये वाईटपणा, कटुता ही आपल्याला कळून देखील येत नाही. कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते. तर या ग्रहणाच्या काळामध्ये अगदी होळीच्या दिवशी देखील 2 मार्चला आणि 3 मार्चला आपण काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला जर कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करू नये. अगदी सफेद रंगाची मिठाई असेल, सफेद रंगाचा पेढा असेल तर तो आपण चुकूनही ग्रहण करायचा नाही. आता जर तुमची खूपच जवळची व्यक्ती असेल तर अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो तरी या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने सफेद रंगाच्या मिठाई तुम्हाला खायला दिली तर ती आपण टाळायचीच आहे. विशेषतः ग्रहणाच्या काळामध्ये आपण हे करणे टाळावे. त्याचसोबत या ग्रहणाच्या काळामध्ये आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. मग 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर आपल्या घरामधील मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं, त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजतात. त्यामुळे या दिवशी आपण मीठ चुकूनही कुणाला देऊ नये. अगदी शेजारच्या व्यक्तीला उसणं पाहिजे असेल तरी पण त्या व्यक्तीला आपण या दिवशी मीठ द्यायचं नाही. तुम्ही सांगू शकता की ग्रहणाच्या काळामध्ये दिलं जात नाही किंवा होळीला दिलं जात नाही, पण तुम्ही या दिवशी मीठ चुकूनही कुणाला द्यायचं नाही किंवा मिठाचं दान देखील या दिवशी करू नये. तुम्ही इतर दिवशी करू शकता, जसे की कुठे अन्नदान चालू असेल तर तिथे तुम्ही मीठ दान करू शकता, पण या 2 दिवशी आपण चुकूनही मीठ कुणाला द्यायचं नाही. होळीच्या अग्नीमध्ये आपण काही वस्तू टाकत असतो, त्या अग्नीमध्ये जाळून टाकल्या जातात आणि याच दिवशी जर आपण काही वस्तू जर इतरांना दिल्या किंवा काही वस्तू जर आपण दान केल्या तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो. तसेच होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने दिली किंवा साखर दान केली तर शुक्र ग्रह जो आहे तर तो कमकुवत होतो, त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमजोर होतो. आता शुक्र ग्रह जो आहे ना तर तो आनंद आणि समृद्धीच्या संबंधित आहे. त्याचा प्रभाव जर कमी झाला आपल्या कुंडलीमधून तर जीवनात अनेक समस्या येत असतात, तसेच आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात. त्यामुळे चुकूनही या दिवशी आपण साखर जी आहे चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तसेच या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दूध, दही असेल तर ते सुद्धा इतरांना देऊ नये. तसेच या दिवशी आपण दही सुद्धा ग्रहण करायचं नाही. तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर दही ग्रहण केलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते. ग्रहणाच्या दिवशी, होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कुणाला पैसे उधार द्यायचे नाही किंवा आपणही कुणाकडून पैसे उधार घेऊ नये. आता तुम्ही एखादी वस्तू घेत असतात तर ते वेगळं आहे, कारण की आपण पैसे देऊन एखादी वस्तू घेत असतो, पण चुकूनही या दिवशी आपण कुणालाही पैसे उधार द्यायचे नाही किंवा कुणाकडूनही पैसे घ्यायचे नाही. तसेच या काळामध्ये आपले जे काही सौभाग्याचे अलंकार आहे तर ते सौभाग्याचे अलंकार देखील आपण कुणाला देऊ नये. आता होळीचा दिवस आहे, मग साज शृंगार देखील आपण करत असतो, तर यावेळेस देखील जे काही आपलं साज शृंगाराचं साहित्य आहे, बांगड्या असतील, ज्वेलरी असतील तर ते देखील आपण कुणाला द्यायचं नाही किंवा आपण देखील कुणाकडून घ्यायचं नाही. आता चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये, कारण की जेव्हा आपण काळा रंग परिधान करत असतो तर नकारात्मकता ही आपल्याकडे आपोआप खेचली जात असते. जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र आपण चुकूनही परिधान करायचे नाही. तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पण आपल्याला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता ग्रहणाचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये आपण कोणते नियम पाळायचे आहे, तर ज्या काही गर्भवती महिला आहे तर त्यांनी स्वयंपाक बनवू नये. तसेच नखे कापणे असेल किंवा अगदी कोणतीही भाजी कापणे असेल तर हे कामे गर्भवती महिलांनी चुकूनही करायची नाही. तसेच अगदी तुम्ही गर्भवती नसाल तरी पण जो काही ग्रहणाचा काळ आहे तर त्या काळामध्ये तुम्ही देखील ही कामे करणं टाळायचं आहे. मग चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:47 असणार आहे. तर या 3 तास 27 मिनिटांमध्ये आपण शक्यतो तरी ही कामे करणे टाळायचं आहे. आता या काळामध्ये जर आपल्याला भूक लागली किंवा तहान लागली तर काय करायचं आहे. आता घरामध्ये लहान मुलं असतात ते तर एवढ्या वेळ थांबू शकत नाही किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी अगदी वेळ देखील पाळलेले असतील तर ते एवढ्या वेळ जेवणासाठी देखील थांबू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपण जे काही जेवण बनवणार आहोत
मग त्यामध्ये आपण एक तुळशीचं पत्र आवर्जून टाकायचं आहे. तुळशीपत्र अगोदरच टाकायचं आहे. आपली आजी नेहमी आपल्याला सांगायची, जेव्हा पण ग्रहण लागेल त्याच्या अगोदरच घरामध्ये जी काही भाजी बनवतो तर त्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. किंवा आपल्याला जे काही पाणी पिण्यासाठी लागणार आहे, तर मग पाण्याचा हंडा असेल, पाण्याचा माठ असेल, तर त्यामध्ये देखील तुम्ही एक तुळशीपत्र टाकून ठेवू शकता. किंवा अगदी मुलांच्या बॉटलमध्ये देखील एक तुळशीपत्र टाकून ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर अगदी तुम्ही ते पाणी ग्रहण केलं तरी पण चालेल, तसेच जेवण केलं तरी पण चालेल. पण तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे. कारण की तुळशीपत्र टाकल्यामुळे कोणतीही नकारात्मकता ही आपल्याकडे येत नाही. त्यामुळे तुळशीपत्र अगदी पाणी भरून ठेवता त्या माठामध्ये तुम्ही टाकू शकता. तसेच तुम्ही जे काही जेवण बनवलं असणार आहे तर त्यामध्ये देखील टाकायचं आहे. त्यासोबत बाजरीच्या पिठाचा डबा असेल, गव्हाच्या पिठाचा डबा असेल, त्यामध्ये देखील तुळशीपत्र तुम्ही टाकून ठेवू शकता. आता तुळशीपत्र टाकल्यामुळे आपल्या ज्या काही खाण्याच्या वस्तू आहे त्या खराब होतील असं मुळीच नाही. कारण की तुळशीपत्र हे आयुर्वेदिक दृष्ट्या देखील खूप चांगलं आहे. तसेच भगवान विष्णूंना देखील तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. भगवान विष्णू हे तुळशीपत्र असल्याशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे आपण देखील तुळशीपत्र हे सर्व वस्तूंमध्ये टाकून ठेवावं. अगदी या दिवशी जेव्हा तुम्ही आंघोळ करत असता तेव्हा देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. आता या काळामध्ये आपल्याला जेवढा नामजप करता येईल तेवढा नामजप करायचा आहे. अगदी आपण जी काही चंद्रग्रहणाची कथा आहे तर ती कथा देखील तुम्ही ऐकायची आहे. त्याचसोबत तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही शिवलीलामृत पारायण श्रवण करू शकता. अगदी तुम्ही कोणतंही नामस्मरण केलं किंवा अगदी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल, कोणताही ग्रंथ तुम्ही मोबाईलवरती लावून दिला, श्रवण केला तरी पण चालेल. पण या काळामध्ये आपल्याला नामस्मरण हे आवर्जून करायचंच आहे. या काळामध्ये शक्यतो तरी तुम्ही घराबाहेर जाणे टाळायचं आहे. आता जेव्हा पण ग्रहण सुरू होणार आहे तेव्हा आपण घरामध्ये एक काम करायचं आहे. तर आपल्या घरामध्ये गोमूत्र असेल तर गोमूत्र घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये गोमूत्र शिंपडा. गोमूत्र नसेल तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. हे पाणी देखील तुम्ही चारही कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. तसेच या दिवशी जेव्हा आपण सकाळी फरची पुसणार आहे तर तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपण गोमूत्र टाकायचं आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे, मीठ टाकायचे आहे, तसेच लिंबाचा थोडासा रस टाकायचा आहे आणि या पाण्याने आपण फरची पुसायची आहे. आणि जेव्हा पण ग्रहण संपेल तर ग्रहण संपल्यानंतर देखील आपण या पाण्याने फरची पुसायची आहे. तसेच ग्रहण संपल्यावरती देखील परत घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि ग्रहण संपल्यावरती ज्या आपण गर्भवती महिला आहे तर त्यांनी अंघोळ देखील करायची आहे. यामुळे कोणत्याही नकारात्मकतेचा परिणाम हा आपल्यावरती होत नाही असं म्हटलं जातं. आता जे काही नियम अगोदरपासून आहे तर ते नियम आपण पाळायचे आहे. आता काही नियम अगदी पाळणे शक्य होत नाही, जसे की वॉशरूमला जाणे, तर त्या क्रिया तुम्ही नक्की करू शकता. फक्त जे काही कापणी असेल किंवा अगदी भाजी चिरणे असेल, सुई दोरा वापरणे असेल तर या गोष्टी शक्यतो तरी टाळायच्या आहे आणि घराबाहेर जाणे टाळावे. आणि चंद्रग्रहण आपण चुकूनही बघायचं नाही. आणि कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा लहान मुलांवरती, तसेच जे काही आजारी व्यक्ती असतात त्यांच्यावरती, वृद्धांवरती लवकर होत असतो. त्यामुळे त्यांनी देखील या नियमांचे पालन केलं तरी पण चालेल. आता जे काही चंद्रग्रहण आहे तर ते नक्की कधीपासून सुरू होत आहे तर ते आपण बघूया. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून हे ग्रहण सुरू होणार आहे. ग्रहणाचा जो काही सूतक काळ आहे तसेच वेदारंभ आहे तर तो सूर्योदयापासूनच सूतक आरंभ होत आहे. सकाळी 6 वाजल्यापासूनच ग्रहण आरंभ होत आहे. तर आपण कमीत कमी 8 तास तरी हे ग्रहण पाळायचं आहे. आणि ज्यांना 8 तास पाळणे शक्य होणार नाही तर त्यांनी 3:20 ते 6:47 या काळामध्ये एक ग्रहण पाळायचं आहे. आता शक्यतो तरी तुम्ही 11 पूर्वीच भोजन करून घ्यावं. 11च्या नंतर शक्यतो तरी खाऊ नये. विशेष करून ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांना असं सांगितलं जातं. पण तुम्ही अगदी तुळशीपत्र टाकून जेवण केलं तरी पण चालेल.
पण शक्यतो ज्यांना शक्य असेल तर त्यांनी 11 पूर्वी जेवण करून घ्यायचं आहे. तसेच या दिवशी आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. उरलेलं जे काही शिळं अन्न आहे तर ते ग्रहणाच्या दिवशी चुकूनही खाल्लं जात नाही. मग अगदी होळीच्या दिवशी भलेही तुम्ही पुरणपोळी बनवलेली असेल तरी पण ते शिळं पुरण असेल तर त्याची पुरणपोळी आपण ग्रहणाच्या दिवशी चुकूनही बनवायचं नाही. किंवा अगोदरच्या दिवशीचं जर काही शिळं अन्न असेल तर ते देखील आपण चंद्रग्रहणाच्या दिवशी खायचं नाही. तुम्ही ते टाकून देऊ शकता, पण ते चुकूनही ग्रहणाच्या दिवशी खाऊ नये. या दिवशी आपण ताजं अन्नच खायचं आहे आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. जेवणामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. त्यासोबत या दिवशी वांग्याची भाजी, कोबीची भाजी आणि मुळ्याची भाजी या 3 भाज्या चुकूनही बनवायच्या नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.